मला अशी डॉक्युमेंटरी करायला जमलं असतं का असा मी प्रश्न स्वतःला विचारला तर मला नाही असं माझं उत्तर आलं. खूप सहज वाटली असली तरी खूप अवघड आहे ही डॉक्युमेंटरी करणं. कारण आपण घराच्या बाहेर पडलो की हसरे मुखवटे घेऊन बाहेर पडतो. घरातल्या गोष्टी कधीच बाहेरच्या लोकांना कळू देत नाही. अशा परिस्थितीत आपल्याच घरात CCTV सारखा कॅमेरा लावून त्या गोष्टी चित्रित करणे आणि त्या पब्लिकसमोर आणणे, ह्याला जे धारिष्ट्य लागतं त्याला सलाम आहे. नमस्कार मंडळी, मी वैभव कुलकर्णी. आपण बघत आहात स्वनिर्मिती. मंडळी, काल माझ्या बघण्यात एक डॉक्युमेंटरी आली. म्हणजे मी मुबी हे जे OTT आहे, MUBI मुबी, कारण बऱ्याचदा मी आता हे एक्सप्लेन करतो आहे कारण बऱ्याचदा मी काही फिल्मबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा लोक विचारतात की हे कुठं आहे. लोकांना नेटफ्लिक्स, प्राईम, Zee5, सोनी लिव्ह याच्या व्यतिरिक्त काही OTTs कदाचित तेवढे प्रसिद्ध नाहीत झालेले, माहिती नसेल. मुबी, ज्याच्यावर खूप अवॉर्ड विनिंग फिल्म्स असतात, मोठमोठ्या कान्समध्ये नॉमिनेटेड झालेले किंवा ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म्स असतात, तर त्याच्यासाठी खास ते मुबी नावाचं OTT आहे. त्याच्यावर मी इंडियन काही फिल्म्स दिसतात का सर्च करत होतो, तर त्याच्यामध्ये मला एक डॉक्युमेंटरी समोर आली. डॉक्युमेंटरी वगैरे बघायचा माझा मूड नव्हता खरं तर, पण म्हटलं चला इंडियन दिसते आहे, मराठी दिसते त्यातल्या, तर आपण ट्रेलर बघू. ट्रेलर बघितला, इंटरेस्टिंग वाटला, तर म्हटलं आपण थोडंसं चालून बघू. एक तासाभराची काहीतरी होती, म्हटलं आपण जरा पुढं जाऊन बघू कशी वाटते. आणि सुरुवात मी लावली आणि मला ते थांबवता आली नाही. माझा फीचर फिल्म बघण्याचा मूड असतानासुद्धा मी ती डॉक्युमेंटरी न थांबता पूर्णपणे बघितली. आज मी त्या डॉक्युमेंटरीबद्दल बोलणार आहे. मंडळी, गेल्या 4-5 वर्षात एक रील खूपदा माझ्या बघण्यात आली, ज्याच्यामध्ये एक वयस्कर गृहस्थ डायनिंग टेबलवर आहेत आणि त्यांना कोणीतरी कॅमेऱ्यामागून म्हणते की बाबा आंघोळ करून घ्या, आंघोळ. आणि ते तंद्रीत आहेत कुठल्या तरी, आणि तंद्रीतून बाहेर येतात आणि चिडतात, म्हणतात काय आंघोळ लावलं आहे, माझ्या डोक्यात काहीतरी हिशोब चालला आहे. आणि ते शिव्या वगैरे द्या, तुम्ही रिकामचोट म्हणजे मी पण रिकामचोट का वगैरे, नाही आंघोळ करत जा, असे ते चिडतात वगैरे. आणि ते रील खूप व्हायरल झालं होतं. मी माझ्याच बघण्यात अनेकदा आलं होतं. मला वाटलं की कुणीतरी एखाद्या ते त्यांच्या वात्रट नातवंडांनी केलेलं ते रील असणार आहे, आणि मी ते फक्त त्याची मजा घेतली आणि सोडून दिलं. ही डॉक्युमेंटरी बघताना माझ्या लक्षात आलं की ते रील नसून ते ह्या डॉक्युमेंटरीचा भाग आहे. ह्या डॉक्युमेंटरीचं नाव आहे अबाउट लव. अर्चना फडके यांनी केलेली ही डॉक्युमेंटरी आहे. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की डॉक्युमेंटरीला काहीतरी खास असा वेगळा विषय पाहिजे वगैरे, म्हणजे फिल्म मेकर्सना सतत असा त्या गोष्टीचा शोध असतो. पण अर्चना फडके यांनी ही जी डॉक्युमेंटरी बनवलेली अबाउट लव, हा विषय अगदी त्यांच्या घरात, त्यांच्याच मनात असं म्हटलं तरी चालेल, सापडलेला विषय. कधीकधी म्हणजे ही डॉक्युमेंटरी बघितल्यानंतर वाटतं की अरे, प्रत्येकाच्या घरात डॉक्युमेंटरीचा विषय आहे. प्रत्येकाच्या घरात वेगळी डॉक्युमेंटरी, वेगवेगळ्या स्टोरीज येऊ शकतात. तसं तिनं दक्षिण मुंबईत राहणारं फडके कुटुंब, एक मध्यमवर्गीय कुटुंब, म्हणजे आता तुम्ही म्हणाल दक्षिण मुंबईत राहणारं तर मग मध्यमवर्गीय कसं, ठीक आहे, उच्च मध्यमवर्गीय म्हणा, पण मी मध्यमवर्गीय मानसिकतेचं अशा अर्थानं म्हणतो आहे. त्या कुटुंबात त्यांचे जे काही नातेसंबंध आहेत, फॅमिलीमधली वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत, व्यक्तिमत्व आहेत, ती आपल्यासमोर जशीच्या तशी अर्चना फडके यांनी ठेवली आहेत. अर्चना फडकेसुद्धा त्याच कुटुंबाचा एक भाग आहेत. म्हणजे अतुल फडकेंच्या कन्या अर्चना आणि त्यांच्या अतुल फडकेंचे वडील, असे एक 3 पिढ्या त्याच्यामध्ये आहेत. अर्चनाची आजी, अर्चनाची आई आणि अर्चना, स्त्रियांच्या 3 पिढ्या, आणि पुरुषप्रधान संस्कृती, त्याच्यावर भाष्य करणारं, लोकांना किंवा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीवरनं कसा राग येतो कारण पुरुषी अहंकार असतो, स्त्रीला दुय्यम स्थान जे पूर्वीच्या काळी होतं आणि आता ते कमी होत चालले अर्थात. तर अशा सगळ्या विषयांना हात घालणारं किंवा, आणि त्याच्याबद्दल कुठलंही भाष्य तिनं स्वतःहून केलेलं नाही, म्हणजे नॅरेशन नाही आहे त्याच्यामध्ये, शून्य नॅरेशन. तिनं तिचं मत असं कुठं मांडलेलं नाही. जे आहे ते ॲज इट इज समोर ठेवलं आहे आणि आपल्याला ते विचार करायला भाग पाडतं. ते एंगेजिंग पण आहे, म्हणजे आपल्याला मजा येते, आपल्याला हसायला येतं, आपण त्या कुटुंबाचा एक भाग होऊन जातो. बऱ्याचदा आपण
बऱ्याच घरांमध्ये खूप बाहेरूनच बघतो आणि आपल्याला बाहेरनं कुठलंही घर गोजीरवाणं गोंडस असंच दिसतं. आपलं घर तेवढं गोजीरवाणं का वाटत नाही, तर कारण आपण आत असतो, आपण खूप जवळून गोष्टी बघत असतो. दुसऱ्याच्या घरात एवढ्या जवळून बघण्याची संधी आपल्याला शक्यतो मिळत नाही. ती अर्चनाने मिळवून दिली असं मला वाटते स्वतःच्याच घराची. कारण तिनं इतके कॅन्डिड मोमेंट्स टिपलेत आणि इतक्या सहजपणे टिपलेत की असं वाटतच नाही. म्हणजे कुठलाही कॅमेरा घरी जरी सुरू असला तरी आपण थोडेसे कॉन्शियस होतो, दांभिकपणे वागायला लागतो किंवा खोटं आपले खोटे चेहरे, खोटे मुखवटे परिधान करून वागतो कॅमेऱ्यासमोर. पण कदाचित असं झालं असेल की ती सततच काही ना काहीतरी घरी शूट करत असेल आणि एका क्षणी घरच्यांची भीड चेपली असेल की अरे हिचा कॅमेरा सततच सुरू असतो. आणि मग त्याच्यानंतर जे काही तिला मिळाले की एकदा कॅमेरा बेदखल झाला घरात की मग त्याच्यानंतर जे मिळेल ते प्युअर असं ते तिला मिळालेलं आहे. ते खूप इंटरेस्टिंग आहे. आता ही फिल्म बघितल्यानंतर दोन प्रकारचे लोक दोन वेगवेगळ्या प्रकारे विचार करू शकतात. म्हणजे जे लोक आपल्या मुलांना सतत म्हणतात की तू नालायक आहेस, तुझ्या हातनं काय हे होणार नाही किंवा असं सतत निगेटिव्ह बोलत असतात ना, ते एक कॅटेगरी आहे. म्हणजे मुलांचा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही, विचार करण्याची एक पद्धत असणारी एक कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी अशी की आपल्या मुलांना सतत ते प्रोत्साहन देत असतात, हे तू खूप चांगलं करू शकतो, हे तुला नाही जमलं ठीक आहे सोडून दे, तू तुझा विषय नाही, पण हे तुला खूप छान जमू शकतं, अरे हे तू खूप छान केलंस असं म्हणून पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्यामधल्या शोधून त्यासमोर त्याच्या ठेवणारं ती एक कॅटेगरी असते. तर ह्या दोन कॅटेगरीजनी ही फिल्म बघितली तर दोन वेगळ्या प्रतिक्रिया येऊ शकतात. म्हणजे एक कॅटेगरी म्हणलं बघा कसं यांच्या घरात घडतं आहे, बघा कसं स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं आहे आणि बघा त्यांना कसं आयुष्य त्यांना सहन करावं लागतं आयुष्यभर, किती शोषिक झाल्यात त्या स्त्रिया वगैरे वगैरे. ही एक प्रतिक्रिया येऊ शकते. दुसरी जी सकारात्मक प्रतिक्रिया आहे ती अशी येऊ शकते की बघा पूर्वीचा काळ कसा होता, म्हणजे आजीची जनरेशन आणि आता ही नातीची जनरेशन ह्याच्यामध्ये किती बदल घडत गेला आहे. आणि आता कसे आपण एका पातळीवर येत आहोत किंवा स्त्री आणि पुरुष असं काही लिंगभेद आपण आजकाल करत नाही आहोत. ह्या गोष्टी पण त्याच्यामधून समोर आलेल्या आहेत. आपल्या विचारांवर ते अवलंबून आहे की आपल्याला ती फिल्म कशी दिसेल. कौतुक याच्यामध्ये अर्चनाच्या म्हणजे फडके फॅमिलीचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी हे अर्चनाला करू दिलं, शूट करू दिलं. हे ठीक आहे, त्यांना वाटलं असेल की याचं काय होईल पुढं, नाही काय होणार कदाचित. त्याच्यानंतर एडिट करू दिलं आणि ते रिलीज करू दिली ती फिल्म. वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये ह्या फिल्मचं खूप कौतुक झालेलं आहे. म्हणजे ही पब्लिकसमोर, लोकांसमोर आपल्या चार भिंतीच्या आतल्या गोष्टी ज्या खाजगी असतात खरं तर, ह्या अर्चनाला पब्लिकसमोर ठेवायला परवानगी दिली त्यांनी, किंवा तिनं कदाचित परवानगी नसेल मागितली पण त्यांनी विरोध नाही केला. हे खूप कौतुकास्पद आहे. दुसऱ्या कॅटेगरीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर प्रत्येकालाच कदाचित ह्याच्यामध्ये दोन कॅरेक्टर्स आवडतील, तीन खरं तर. ती म्हणजे अर्चनाची आजी, आई आणि अर्चना स्वतः. त्याच्यामध्ये खूप बोलताना किंवा गप्पा, त्याच्या प्रॉपर अशा मुलाखती वगैरे असं काही नाही आहे. बोलताना गप्पा मारताना ज्या गोष्टी आजीकडून बाहेर आल्यात, आईकडून बाहेर आल्यात, त्यांचं भावविश्व, त्यांच्या मनातल्या गोष्टी त्या व्यक्त करतानासुद्धा त्यांच्यावर कुठला दबाव नाही आहे, ही गोष्ट जाणवते. ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे ठीक आहे, एका बाजूला त्यांनी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये संसार केला, त्या करत आहेत, पुरुषप्रधान संस्कृतीचा दबाव त्यांच्यावर आहे, पुरुष अहंकारातून येणारी चिडचिड त्यांना सहन करावी लागते आहे. हे सगळं जरी असलं तरी ह्या सगळ्या गोष्टी मुक्तपणे सांगण्याचं, त्यांच्याचसमोर सांगण्याचं स्वातंत्र्यसुद्धा त्यांना आहे. ही गोष्ट खूप म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि आपल्याला बघताना असं वाटेल की अरे काय कधी कंपोजिशन ठीक नाही वाटणार किंवा बोलतायत जस्ट कॅन्डिड काहीतरी बोलतायत, खूप कमी महत्त्वाच्या गोष्टी बोलतात वगैरे असं वाटतं. पण हीच या फिल्मची स्ट्रेंथ आहे असं मला वाटतं की चला कॅमेरा लावून मुलाखतीला बसा आणि सांगा, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण खोटे काय म्हणतात मुखवटे धारण करून बोलतो. इथं तसं नाही आहे, जे आहे तसं टिपलं आहे आणि आपल्यासमोर त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर याच्यासाठी मला खरोखर अर्चना फडके आणि तिच्या कुटुंबियांचं कौतुक करावं असं वाटतं. मूबीसारख्या OTTवर ह्या डॉक्युमेंटरीचं सिलेक्शन होणं ही सुद्धा कौतुकाची गोष्ट आहे. मूबीवर जर तुम्ही रेटिंग बघाल तर
10पैकी 9 असं आहे आणि ते जवळजवळ 3,500 लोकांनी दिले. 3,000-3,500च्या दरम्यान लोकांनी 9 रेटिंग देणं 10पैकी, ही खूप मोठी गोष्ट आहे. खूपच मोठी गोष्ट आहे एका डॉक्युमेंटरीसाठी. भारतीय डॉक्युमेंटरी आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन, मराठीमध्ये आपल्याला सगळे संवाद ऐकायला मिळतात, मराठी, इंग्रजी असे. आणि त्यातून आपल्याला एका परक्या घरामध्ये, दक्षिण मुंबईतल्या एका घरामध्ये डोकावण्याची संधी मिळते की ते 4 भिंतीच्या आत कसं वागतात, कसं बोलतात, त्यांचे स्वभाव काय असतात, त्यांची मनं कशी आहेत, त्यांचे नातेसंबंध कसे आहेत, त्यांनी कसं काय आयुष्य ॲक्सेप्ट केलं आहे. हे म्हणजे जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील किंवा काही ठिकाणी अन्याय होत असेल तर त्यांची सहिष्णुता कशी काम करते आणि त्यांना एकत्र राहायला, एक कुटुंब म्हणून राहायला मदत करते. कारण सगळेच जेव्हा एक कुटुंब असतं किंवा जॉईंट फॅमिली असते, ते सगळेच काही एकसारखे नसतात. हाताची पाचही बोटं जशी वेगळी असतात तशी ती माणसं असतात. पण कुठली अशी गोष्ट आहे की जी त्यांना एकत्र राहायला भाग पाडते? त्यांची सहनशीलता, त्यांची स्वीकारक्षमता, त्यांची सहिष्णुता, ह्या गोष्टी सुद्धा शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे फक्त पुरुषप्रधान संस्कृती, अन्याय, स्त्रीचं शोषण, हे एवढेच मुद्दे नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तर आपण रोज उठून चर्चा करतोच, पण त्याच्यातून बाहेर कसं आपण पडत चाललो आहे, ही जी सकारात्मक गोष्ट आहे ना, ती याच्यामध्ये मांडली आहे. ह्याच आठवड्यात मी आणखी काही ऑस्कर नॉमिनेटेड किंवा ऑस्कर मिळालेल्या फिल्म्स बघितल्या, जसं की परफेक्ट डेज, क्लोज, अजून 1-2 कुठल्या तरी फिल्म्स बघितल्या, आता मला नाव आठवत नाहीत. पण मला कनेक्ट झाली ही डॉक्युमेंटरी, भारतीय डॉक्युमेंटरी, ही मला कनेक्ट झाली. आणि विशेषतः जेव्हा मला डॉक्युमेंटरी बघण्याचा मूड नव्हता, मला फिल्म बघायची होती, फीचर फिल्म, आणि ती बघण्यात आली आणि मला ती बंद करू शकलो नाही, मी मध्येच थांबवू शकलो नाही, पूर्ण बघून झाली आणि मला ती कनेक्ट झाली. जरूर बघा. अबाउट लव मूव्हीवर आहे. ते रील जर तुमच्या बघण्यात आला असेल तर तुम्हाला पटकन आठवेल, अरे हां, ते श्रीराम लागूंसारखे दिसणारे आजोबा, हां ते आहेत त्याच्यामध्ये. त्यांचं तर काम म्हणता येणार ना, ते त्यांचं व्यक्तिरेखा जी दिग्दर्शिकेनं समोर ठेवली ती अफलातून आहे. म्हणजे आयुष्यभर एक व्यवसाय करत, काम करत 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 आता ते मृत्यूशय्येवर आहेत, तरीसुद्धा त्यांना असं वाटतं की मी कामात गरक आहे, मी बिझी आहे, तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. आणि खरं तर आता ते काहीच करत नाही आहेत. हे जे आपल्याला दिसतं आहे ना, ह्याच्यामधून पण खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की कशा वेळोवेळी आपण गोष्टी काही सोडल्या पाहिजे, त्याच्यातून निवृत्त झालं पाहिजे. प्रत्येक वयाच्या टप्प्यावर कुठल्या ना कुठल्या गोष्टींमधून आपण निवृत्ती घेतली पाहिजे, ठरवून घेतली पाहिजे. नाहीतर मग शेवटी आपल्याला त्या खूप चिकटून राहतात आणि आपण त्याच्यापासून डिटॅच होऊ शकत नाही किंवा होणं खूप अवघड होऊन बसतं. ह्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला कळतात. हां, अजून एक मुद्दा, त्या घरातला फडकेंचा नातू, मला वाटतं रोहन किंवा रोहित काहीतरी नाव आहे, त्याचं आता लग्न ठरलं आहे त्या डॉक्युमेंटरीमध्ये. आणि गुरबानी नावाची शीख समुदायातली मुलगी आता त्यांच्या घरची सून म्हणून येते आहे. तिचं स्वागत सगळ्या कुटुंबियांनी ज्या प्रेमानं केलं आहे किंवा ज्या पद्धतीनं तिला स्वीकार केलं आहे, आणि त्याच्यामध्ये आम्ही तिला स्वीकारलं असा कुठं अभिनिवेश पण दिसत नाही, सहजता दिसते, ही सुद्धा खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणजे त्यातल्या काही त्यांच्या नाही, आपल्याच, खरं तर आपल्या घरातल्या, समाजातल्या काही निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आशेचे जे किरण आहेत ते खूप आहेत. आणि त्याच्यामधलं हा एक आहे की तिचं कसं त्यांनी स्वागत केलं, हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये मांडला आहे किंवा चित्रित केला आहे असं म्हणता येईल. मला अशी डॉक्युमेंटरी करायला जमलं असतं का असा मी प्रश्न स्वतःला विचारला तर मला नाही असं माझं उत्तर आलं. खूप सहज वाटली असली तरी खूप अवघड आहे ही डॉक्युमेंटरी करणं. कारण आपण घराच्या बाहेर पडलो की हसरे मुखवटे घेऊन बाहेर पडतो, घरातल्या गोष्टी कधीच बाहेरच्या लोकांना कळू देत नाही. अशा परिस्थितीत आपल्याच घरात CCTV सारखा कॅमेरा लावून त्या गोष्टी चित्रित करणे आणि त्या पब्लिकसमोर आणणे, ह्याला जे धारिष्ट्य लागतं त्याला सलाम आहे. विश्लेषण आवडलं असलं तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो की मला ज्या गोष्टी जशा बोलायच्या तसं बोलण्याचं धारिष्ट्य मला द्यावं, अशी प्रार्थना करून मी थांबतो. धन्यवाद.